2 लाख असेल 50,000 माफ होईल, भरा किती लागन? 1.5 लाख रुपये भरावं लागेल. ते म्हणतात ना विरोधक का बा वसुली आहे, हे थोडं किंचित त्याच्यात बरोबर आहे, मी खरं बोलेन. आणि म्हणून सभापती महोदय, आपण 2019च्या अगोदरची जे कर्जमाफीमध्ये 50,000 रुपये दिले ना, आणि 50,000 हे ओटीएस केले. काय केलं आपण का 50,000 माफ करतो आम्ही, पण 1.5-2 लाख असेल तर 1.5 लाख भरा, मग 50,000 सरकार देईल. त्याच्यामुळे भरणं पैसे जास्त आणि माफ होणं कमी, याच्यात काही दुरुस्त्या करणं फार महत्त्वाचे आहे. त्या सरकारनं केल्या पाहिजे अशाही अपेक्षा आहे. सभापती महोदय, प्रोत्साहन निधीमध्ये काय केलं? काय चूक आहे प्रोत्साहन निधीमध्ये? 2 वर्ष सतत जर कर्ज भरलं तर 50,000 भेटन. हे कसं शक्य आहे? आता तो काय होतोय, 5 वर्षात 2दा भरतोय, 1दा भरत नाही, अधिक 2दा भरतोय. शंभूराजे बरोबर आहे का नाही? मग त्यानं सतत भरलं पण खंडित राहिलं तर मग मात्र तो प्रोत्साहन निधीला बसत नाही. मला वाटतं आपण सगळ्यांनी हा अट रद्द केली तर सगळे प्रोत्साहन काय वाढणार आहे आकडा? 1, 2, 3 हजार. आता 8वा वेतन आयोग येतं, कलेक्टरचा पगार 4 लाख होतोय. इथं बसणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढतं, सगळ्यांचा वाढतोय, आपलंही वेतन वाढलं, सगळं वाढलं. मग शेतकऱ्यासाठी इतकं अटकून धरण्याची गरज नाही. आता हा प्रोत्साहन म्हणजे ज्यानं नियमित कर्ज भरलं तो गुन्हेगार आहे. ते तर असं म्हणतंय आमच्यासारखे मूर्खाची औलाद नाही, नियमित भरान तर मरणार आणि थकीत ठेवणार तर 2 लाख भेटणार. कम से कम 1 लाख तर करावं लागेल. ते तर केलं पाहिजे ना सभापती महोदय? हा सूचना आहे, ह्या केल्या पाहिजे. विरोधक बोलते म्हणून नाही, आम्ही बोलते म्हणून नाही, त्याची खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत जाणं गरजेचं आहे. मग दिव्यांग शेतकरी आहे, 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, आमची एकल महिला आहे, विधवा महिला आहे, त्याच्यासाठी काही करायला नको? ते तर बिना शर्ती अट गीट नव्हता सरसकट सगळं कर्ज माफ केलं पाहिजे. त्याच्यातले ते काळा बाहेर तुम्ही सगळे, ह्याही भूमिका मला वाटतं आम्ही घेतल्या पाहिजे. आता 96 पासून कर्ज वाटप सुरू झालंय. काय झालंय का ह्या सगळ्याच्या मध्ये तुम्ही जे म्हटलंय का कांदा निर्यात बंदी, हा सगळा धंदा जो काही प्रकार झाला, सभापती महोदय, इंदिरा गांधीजीनं पण कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकला, अटल बिहारीजीनं पण कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकला. सरकार कोणत्या पक्षाचं याच्याकडे मी जाणार नाही, पण आखरी ज्याचं व्होटाची ताकद आहे, मतदानाची ताकद आहे, त्यालाच पाहिलं जातं. आम्ही सगळे काय शेतकरी, झेंड्याच्या मागं फिरणारे लोक, पण शहरातला लोक फार हुशारीनं मतदान करतं. पेन्शन भेटलं का नाही भेटलं, वाढलं का नाही वाढलं, वेतन वाढलं असेल तर मतदान भेटन, नाही तर भेटणार नाही. कमी लोक आहे पण डोकं लावून मतदान करतं. आणि आम्ही थोडंसं धर्मजातीवर जाऊन पक्ष हे सगळा भेद पाहून ते मतदान व्यवस्थित होत नाही, म्हणून इथं सगळं सरकार चुकतं, असं एकंदरीत माझं अनुमान आहे. आता 96 पासून 26 पर्यंत सगळी कर्जमाफी केली तर 75-80 हजार कोटी लागतं. माझं म्हणणं आहे 3 वर्ष जर केले आपण, यावर्षी 25-35 हजार केले, पुढच्या वर्षी 30,000 करा, अधिक 30,000 करा, एकदा असं सगळी झंझट कमी करून टाका. कारण मनमोहन सिंग साहेबांना कर्जमाफी केली होती, नंतर देवाभाऊने कर्जमाफी केली, नंतर उद्धव साहेबांना केली ना, आता पुन्हा देवाभाऊनं केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाची हे कर्जमाफी आहे, फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांचं नाव लागलं, छत्रपतीच्या नावाचं, महात्मा फुलेंच्या नावाचं कर्जमाफीमध्ये कुठंतरी दमदार असलं पाहिजे. आता काय झालं तुम्ही सांगतोय, 17-18 म्हणजे शिवाजी महाराजांच्या कर्जमाफी देवाभाऊनं केलेली, उद्धव साहेबांनं केलेली, यांच्या प्रचंड शेतकरी पात्र आहे पण पैसेच आले नाही. तो असा अडचणीत आला, तो बँकेत जाते, माझं नाव यादीत आहे, मग ते बँकवाले काय म्हणते, तुझ्या नावाचे पैसे नाही आले. केवढा वाईट प्रकार आहे. म्हणजे यादीत नाव आलं पात्रमध्ये, दोनही कर्जमाफीमध्ये काय 10-5-7 हजार कोटी रुपये असेल हे, पण त्याच्या सगळ्या अशा अडचणीमुळे नवीन कर्जही भेटलं नाही, तो सावकाराकडे गेला आणि हाय त्याच्यापेक्षा जास्त मरण पावला. त्याचे लवकर पैसे सोडावे लागेल. प्रोत्साहन निधी आपण दिला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रोत्साहन निधी दिला नाही, महात्मा ज्योतिबा फुलेंना 50,000 जो होता उद्धव साहेबांना केला, त्याचे प्रोत्साहन निधी अर्ध्याधिक लोकांना भेटले नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत मला वाटतं आपण शेतकरी म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला पाहिजे सरकारकडे, तुम्ही आम्ही मग गोरे साहेब असून आपण सगळे शेतकरी भागातून येतोय. त्या कर्जमाफीला अधिक माझं काय म्हणणं आहे, 10-15 हजार कोटी अधिक वाढेल. आमचे पगार कमी करा, काहीतरी मार्ग काढा, पण देताना खुश झाला पाहिजे, म्हटलं पाहिजे का नाही वा आता आम्हाला खऱ्या अर्थानं मानतोय का तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतोय. काय होतंय, लूट जर झाली नसती ना, हा विषय आला नसता. तुम्ही सांगा, खताच्या ह्याच्यात उठल्या जातं,
शैक्षणिक कामात लुटल्या जातं, आरोग्यामध्ये काय कुठली यंत्रणा चांगली आहे सांगा बरं, कोणाचंही सरकार असू दे. आज आपण पाहतो, मी अकोल्याच्या हॉस्पिटलला गेलो, बेड आहे 400 आणि पेशंट आहे 950. तर बेडच नाही, पेशंट 950. कसं होणार आहे? कसं बदल होणार आहे हा? पण जाणारा कोण आहे तिथं? तुमच्या आमची मुलं जाते का? शेतकऱ्याचे, मजुराचे, कामगाराचे मुलं जाते. ह्या सगळ्या व्यवस्थेच्या याच्यात त्याची लूट जे होणारी आहे, ते लूट जरी थांबली ना शेतकऱ्याची, तो कर्जमाफी मागणार नाही. आता याच्यात तुम्ही नगरपंचायतचा, महानगरपालिकेचा नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य याला तुम्ही घेतलं नाही. आता ग्रामपंचायत सदस्य गावातला, त्याला तुम्ही सदस्य म्हणून निवडून आला आणि त्याला जर त्या अटी घातल्या, सदस्य आहे म्हणून तुला कर्जमाफी भेटत नाही, तर चुकीचं होईल. तुम्ही नगरसेवक गरीब नसता आपल्याकडे, तेव्हा पैसे असतं. बाजार समितीचा संचालक आहे, आपण SC मधून घेतो, VJNT मधून घेतो, गरीबच असतात. मग काय तर त्याची चूक आहे? म्हणजे निवडून आला म्हणून चुकला असं आमदाराला घेऊ नका तुम्ही, बिलकुल घ्यायचं नाही, गरज नाही त्याला. परंतु जे नगरसेवक आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, त्यांना आपण घेतलं पाहिजे सभापती महोदय. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मच्छीमार, आता मच्छीमाराला आपण कृषीची दर्जा दिली आणि कर्जमाफीत घेतलं नाही, दर्जा दिली पण त्याला म्हटलं हा तू आमचाच आहे, पण खुर्ची दिली नाही बसाले. मग मच्छीमार शेतकरी का सोडला तुम्ही? त्याला जर कृषीची दर्जा दिली असेल तर त्याला सुद्धा तुम्ही घेतलं पाहिजे. आणि या भूमिकेतून हे सगळं करत असताना मला असं वाटतं का आम्ही बोलताना काही कठोर बोललो असेल, पण त्या शेतकऱ्याच्या भागातून आम्ही येतोय, किमान त्याला हा दिलासा आमचं कोणीतरी आहे. तुम्ही सांगतोय मी हमीभावाचं तुम्हाला हे देतोय. 2026-27 धान उत्पादक शेतकऱ्यासाठी 4,888 भावाची शिफारस केली. 4,888. 15% नफ्यानं किती भाव भेटले पाहिजे सभापती महोदय? 4,888. आणि केंद्र सरकारनं जाहीर किती केले भाव? 2,441. 2,400 रुपये कमी दिले भाव जाहीर. एका एकरात 10 क्विंटल धान पकडला तर आम्ही सांगतो एका एकराच्या शेतकऱ्याचं 20,000चं नुकसान आहे. 5 एकर शेतकऱ्याचं 50 ते 60,000 नुकसान आहे एका वर्षाचं. 5 वर्षाचं नुकसान 2 ते 3 लाखावर झालोय. कर्जमाफी 2 लाखाची करतोय आम्ही. 15% नफ्यानं कोणता व्यवसाय चालतो हो सांगा बरं? कोणत्या एखाद्या तज्ञाला माझ्या समोर आणा का 15% नफ्यानं एखादा व्यवसाय चालू शकतं? अरे आम्ही पाहतोय जी डाळ उत्पादक तूर आम्ही घेतोय, त्या तुरीचं फक्त बेसन करा, डबलचे भाव भेटते. बेसनाचे भजे करा, 10 पट 100 पट भाव भेटतं. गुलाबराव, तुम्हाला माहित आहे, तुम्ही आम्ही सगळे त्या शेतीच्या मुख्य याच्यातून कोशातून आलेले, जमिनीतून आलेले लोक आहे. आणि मग हे बोललं पाहिजे. आम्ही पाहतोय कापूस उत्पादक शेतकऱ्याचे तेच हाल आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या 11,565 रुपयाची शिफारस केली आणि केंद्रानं जाहीर केले 10,346 रुपये. इथे 2,000चा घाला आहे. 10 क्विंटल कापूस उत्पादक शेतकऱ्याला एका एकराला 2 लाखाचं नुकसान झालं. आणि 2 लाख एका एकरातल्या शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर त्या कर्जमाफीचं करून करायचं काय? कर्जमाफी करायचं वेळ झाली नाही पाहिजे. हमी भाव द्या, नाहीतर मी सांगतोय जे मागणी आम्ही कित्येक वर्षापासून करतोय त्याचा खर्च कमी करा. हमी भाव देऊ शकत नाही ना तुम्ही, नका देऊ, पण उत्पादन खर्चावर मी सांगतोय आपण आळा घातला पाहिजे. जर आम्ही हमी भाव देऊ शकत नसल तर पेरणीचा खर्च कसा कमी होईल? MREGS मध्ये जर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जर घेतले, आज मजुरीचे दिवस आम्ही पाहतोय मजुरीचा खर्च सुद्धा वाढत आहे. जसं बियाणीचा खर्च वाढतोय, खताचा खर्च वाढतोय, फवारणीचा खर्च वाढतोय सभापती महोदय, तसा मजुरीचा खर्च वाढतोय. आणि येत्या काळामध्ये गावात तुम्हाला मजूर भेटणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण सगळ्यांचं लक्ष शहरात राहायचं आहे. एकटं पोरगा असतं ते मुंबईत नाही तर दिल्लीत आणि नाहीतर मग अमेरिकेत जाऊन राहतं. आजही म्हातारे लोकांना साधा नातू पाहायचं सुद्धा भाग्य भेटत नाही. आज गावात मजूर राहायला पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो योगदान ठरणारी योजना, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जर MREGS मध्ये केला आणि मजुरीचा खर्च 60% कमी झाला तर मग दुष्काळ येऊ दे, अतिवृष्टी असू दे, भाव कमी भेटू दे, या सगळ्यावर एकच औषध आहे आणि ते म्हणजे उत्पादन खर्च कमी करण्याचा. एकदा उत्पादन खर्च कमी झाला का उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थानं मुक्तीचा श्वास माझा शेतकरी घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सभापती महोदय या सगळ्या गोष्टीवर एवढं सगळं वाचून दाखवणार नाही. एकूण आम्ही पाहतो आता ऊस उत्पादक शेतकऱ्याचं तेच आहे. 4,080 रुपयाच्या टनाची शिफारस केली आणि
हे केले राज्य सरकारनं आणि केंद्रानं जाहीर केले 3065 रुपये टनाचे. इथं आपण पाहतो 1000 रुपये प्रति टन कमी पडलेला आहे आम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, कर्जमाफीचा हा विषय घेत असताना, कांदा उत्पादक शेतकरी दानवे साहेब आपण सांगितलं तेच हाल. कांदा उत्पादक शेतकरी एका क्विंटलला मागं 2000 रुपयाच्या वरते खर्च येतं आणि कांदा 300 रुपये विकावं लागतं. कसा जगत असेल? तुमचं कसं झालं? आपलं मार अभ्यास केला, खूप मेहनत केली, प्रचंड मेहनत केल्यानंतर असं वाटलं 100पैकी 95% मार्क भेटन. पण तो पेपर तपासणारा साला हरामखोर होता. त्यानं त्याला 50 केले आणि 50 वाल्याले 95 केले. ठेवणार तुम्ही त्याला जिवंत? अहो 2000 रुपये क्विंटलचा कांदा जर 200-300 रुपयाला विकायला कशी वेळ येत असेल तर मग यानं हे शेती करू नये असं म्हणायचं आहे तुम्हाला? आम्हाला सगळे बसून विरोधी पक्ष, सत्ताचा अर्थ सत्ता काहीच करत नाही असं म्हणणं नाही. देवाभाऊ असेल, एकनाथजी शिंदे असेल, सुमित्राताई असेल, हा सगळ्यांचा प्रयत्न जरी असला पण त्याला नियोजनात, साच्यात, सगळ्या याच्यात बसवावं लागेल. आम्हाला अपेक्षा आहे त्या. आणि म्हणून त्या पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्याला आपण पाहतोय त्याला कसा न्याय देता येईल त्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. सभापती महोदय, आपण पाहतोय का मग दानवे साहेबांना सांगितलं का ओटीएस झालं तर मग त्याला डबल कर्ज भेटत नाही. हा आपण बँकेत ओटीएस करत नाही, आपलं ओटीएस सरकारसोबत आहे, लक्षात घ्या. हे दुरुस्ती आहे त्याच्यातली. तुम्ही एक सांगा, उद्धव साहेब ठाकरे साहेबांना महात्मा ज्योतिबा फुले योजना केली आणि ते 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली. 2 लाखाची कर्जमाफी 4 वर्षाची होती. देवाभाऊची पहिली छत्रपती शिवाजी महाराजची कर्जमाफी 7 वर्षाची होती आणि आताची कर्जमाफी हे 7 वर्षाची आहे. ती पहिली 6, उद्धव साहेबाची 4 वर्षाची आणि ही आता 7 वर्षाची कर्जमाफी आहे. हा फरक आहे, वर्षातला फरक आहे. पण तेव्हा काय झालं, उद्धव साहेबाच्या कर्जमाफीमध्ये ओटीएस झालं नाही. 2 लाखाच्या पर्यंत कर्जमाफी केली पण 2,10,000 असन तर तो कर्जमाफीत बसत नव्हता. सभापती महोदय, आता 2 लाखाच्या वरते 5,000 असन तर तो बिचारा कर्जमाफीत बसला नाही. आज जे ओरड येतं का नाही, कर्जमाफी करून शिव्या खावं लागतं. कारण 2015 ते 19ची कर्जमाफी जे झाली महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं, ती कर्जमाफी ओटीएस न केल्यामुळं त्याच्यामुळं ते अडचणीत आला आणि तो त्यावेळचा शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे, तो शिल्लक आहे. आणि मग तो प्रचंड आता बोंबलत आहे रस्त्यावर. आता आपण काय चूक केली ह्या सरकारनं?